मेंदूतील स्ट्रोक म्हणजे नक्की काय? मेंदूत ज्यावेळी स्ट्रोक होतो त्यावेळी मेंदूमध्ये कोणते बदल होतात? तर औषधोपचारच अशा केसेसमध्ये उपयोगी असतात की कधी कधी शस्त्रक्रिया करावी लागते. शस्त्रक्रिया करावी लागत असेल तर कोणती? मग ती डिकॉम्प्रेसिव्ह क्रेनिओटॉमी आहे का मेंदूतील रक्तस्राव काढणं आहे का काही अॅन्युरिझमची शस्त्रक्रिया आहे? तर मेंदूतल्या स्ट्रोकच्या बाबतीमध्ये हे जे काही तुमच्या मनातले प्रश्न आहेत तर त्याचे अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये जर उत्तरं जाणून घ्यायची असेल तर तुम्ही हा व्हिडिओ जरूर पहा. नमस्कार, मी डॉक्टर रवींद्र पाटील, डायरेक्टर आणि कन्सल्टंट न्यूरोसर्जन, समर्थ न्यूरो आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सांगली. समर्थ हॉस्पिटल हे सांगली मिरज परिसरातील पहिलं 100 बेडचं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे, जे पूर्णपणे मेंदू आणि मणक्याचे विकार आणि त्याचबरोबर गंभीर अपघात असणाऱ्या रुग्णावर उपचार करण्यासाठी सदैव तत्पर आहे. चला समजून घेऊया स्ट्रोकच्या रुग्णासाठी न्यूरोसर्जरीची भूमिका. स्ट्रोक म्हणजे लकवा, पक्षाघात, मेंदू विकार, मेंदूघात किंवा अर्धांगवायू वगैरे यासारख्या नावाने आपण त्याला ओळखतो. हा रोग समजणे सोपे करण्यासाठी आपण या रोगाला नुसतं स्ट्रोक म्हणतो. अगदी सोप्या भाषेत स्ट्रोक विषयी समजावायचं असेल तर मेंदूतील रक्तपुरवठा खंडित होणं किंवा मेंदूमध्ये रक्तस्राव होणं. मेंदूतील रक्तस्राव म्हणजेच ब्रेन हेमरेज. रक्ताची गाठ ही मेंदूतच उत्पन्न होते, याला थ्रोम्बोसिस म्हणतात. आणि इतर ठिकाणाहून ज्यावेळी रक्ताची बारीकशी गाठ ही रक्त प्रवाहाबरोबर वाहत मेंदूत पोहोचते तर त्याला एम्बोलिझम असं म्हणतात. आता या सगळ्या गोष्टीला सेरेब्रोव्हास्क्युलर ॲक्सिडेंट म्हणजे अपघात असंही म्हणतात, कारण हा रोग अनेकदा अचानक होतो. स्ट्रोकच्या उपचारामध्ये न्यूरोसर्जरीची भूमिका नसतेच असं सर्वसामान्यपणे सांगण्यात येतं, पण वस्तुस्थिती तशी नाही आहे. स्ट्रोकच्या उपचारामध्ये न्यूरोसर्जरीची भूमिका ही निवडक पण अत्यंत महत्त्वाची आहे. अनेक रुग्णांमध्ये फक्त औषधोपचार आणि फिजिओथेरपी हे पुरेसे ठरतात, परंतु जिथं रुग्ण गंभीर होतो त्या ठिकाणी काही वेळा शस्त्रक्रिया हे रुग्णाचे प्राण वाचवू शकते आणि मेंदूची हानी कमी करते. मेंदूतल्या स्ट्रोकमुळे बऱ्याच वेळा शस्त्रक्रिया करावी लागू शकते. तर ही शस्त्रक्रिया कोणत्या प्रकारची असते? तर ह्यामध्ये सर्वात महत्त्वाची शस्त्रक्रिया म्हणजे डिकम्प्रेसिव्ह क्रेनिओटॉमी, ज्याच्यामध्ये मेंदूवरच्या कवटीचा काही भाग हा काढला जातो, ज्यामुळे मेंदूतील प्रेशर कमी करण्यास मदत होते. दुसरी महत्त्वाची शस्त्रक्रिया म्हणजे मेंदूतील रक्तस्राव काढणं. हे सुद्धा मेंदूतील प्रेशर कमी करणं आणि त्याचबरोबर मेंदूतील रक्तस्राव असणाऱ्या वेसलला बंद करणं, तर हे आवश्यक असतं. तिसरी महत्त्वाची शस्त्रक्रिया म्हणजे अॅन्युरिझमची शस्त्रक्रिया. बऱ्याच वेळा रक्तवाहिनी फुटल्यामुळं किंवा रक्तवाहिनीमध्ये कमजोरी तयार झाल्यामुळं मेंदूत रक्तस्राव होतो. तर अशा केसेसमध्ये फक्त रक्तस्राव काढणंच महत्त्वाचं नाही, तर काही वेळा अशा रक्तवाहिनीच्या ज्या ठिकाणी फुटलेला भाग आहे, जिथं अॅन्युरिझम तयार झालेला आहे, फुगा तयार झाला आहे, तर अशा ठिकाणी क्लिप लावणं हा सुद्धा न्यूरोसर्जरीतला एक महत्त्वाचा भाग असतो. आधुनिक शस्त्रक्रिया तंत्रामुळं न्यूरोसर्जरी ही अधिक सुरक्षित झाली आहे. योग्य वेळी दिलेली न्यूरोसर्जरी आणि मल्टीस्पेशालिटी उपचार हे रुग्णाच्या जगण्याची शक्यता आणि दीर्घकालीन परिणाम हे लक्षणीयरित्या सुधारतात. हे लक्षात घ्या की स्ट्रोकमध्ये रुग्णाचे फक्त प्राण वाचवून चालत नाही, त्याला त्यानंतर कार्यशील पण करावे लागते. स्ट्रोकमुळे मेंदूला ऑक्सिजन आणि पोषकांचा पुरवठा खंडित झाल्यास मेंदूच्या पेशी वेगाने नष्ट होतात. अनेक रुग्णांमध्ये स्ट्रोकचे उपचार औषधोपचार व पुनर्वसनाच्या माध्यमातून केले जातात. तथापि काही निवडक आणि गंभीर परिस्थितीमध्ये न्यूरोसर्जरी म्हणजेच मेंदूची शस्त्रक्रिया ही अत्यंत महत्त्वाची आणि कधीकधी जीव वाचवणारी ठरू शकते. या व्हिडिओत आपण आधुनिक स्ट्रोक उपचार पद्धत न्यूरोसर्जरीचं स्थान समजून घेऊया. स्ट्रोकचे प्रकार आणि उपचारामधील उद्दिष्ट. स्ट्रोकचे प्रामुख्याने 2 प्रकार असतात, ज्याच्यामध्ये मेंदूत रक्तपुरवठा कमी होतो त्याला इस्केमिक स्ट्रोक असं म्हणतात, आणि जिथं मेंदूत रक्तस्राव होतो त्याला हेमरेजिक स्ट्रोक असं म्हणतात. या दोन्ही कारणामध्ये बऱ्याच वेळा शस्त्रक्रिया करावी लागू शकते, पण बहुतांश केसेसमध्ये मेंदूतील दबाव वाढणं किंवा मेंदूत प्रेशर क्रिएट करणं ज्यामुळे रुग्णाची स्थिती खालावते, तर हे ऑपरेशन करण्यामागचं मुख्य कारण असतं. अशा ऑपरेशनमध्ये काय उद्दिष्ट असतात? तर सर्वात महत्त्वाचं उद्दिष्ट म्हणजे रुग्णाचा जीव वाचवणं, त्याचबरोबर रुग्णाची फंक्शनॅलिटी वाचवणं. म्हणजे अशा पद्धतीनं मेंदूतील प्रेशर कमी केलं तर स्ट्रोकच्या एरियाशिवाय बाकी मेंदूतील ज्या पेशी आहेत तर त्यांचं फंक्शनिंग सुधारण्यामध्ये मदत होतं. आणि तिसरं म्हणजे रिहॅबिलिटेशन, म्हणजे अशा सर्जरी केल्यानंतर मेंदूची जी काही रिकव्हरी आहे
तर ही प्रोसेस अजून लवकर आणि अतिशय चांगल्या रीतीने होऊ शकते. इस्केमिक स्ट्रोकमध्ये न्यूरोसर्जरी. इस्केमिक स्ट्रोकमध्ये प्रामुख्याने औषधोपचार आधारित ट्रीटमेंट दिली जाते, ज्याच्यामध्ये रक्ताच्या गाठी विरघळवणारे औषधं असतील किंवा एंडोव्हस्क्युलर पद्धतीने अशा गाठी काढून टाकणं असेल, असे उपाय सुरुवातीला केले जातात. एंडोव्हस्क्युलर याला देखील काही हॉस्पिटलमध्ये सर्जरी असंच म्हणतात. मात्र काही रुग्णामध्ये मेंदूचा मोठा भाग जर प्रभावित झाला तर तीव्र सूज निर्माण होते आणि या सुजेमुळे कवटीच्या आतमधील दबाव वाढतो आणि मेंदूचे महत्त्वाचे केंद्र दाबले जाऊन रुग्णाची स्थिती झपाट्यानं बिघडू शकते. अशा प्रसंगी न्यूरोसर्जरी ही अनिवार्य ठरते. डिकम्प्रेसिव्ह क्रॅनिओटॉमी ही शस्त्रक्रिया अशावेळी कवटीचा काही भाग तात्पुरता काढून केली जाते. यामुळे सूज आलेल्या मेंदूला बाहेरच्या बाजूने विस्तारण्यासाठी थोडी जागा मिळते, मेंदूवरचा दाब कमी होतो आणि मेंदूची हानी टाळता येते. योग्य रुग्णावर या शस्त्रक्रियेमुळे जीव वाचण्याची शक्यता वाढते आणि बऱ्याच वेळा रुग्णाला पुढील आयुष्यातील अपंगत्व आहे ते कमी होऊ शकते. हिमोरेजिक स्ट्रोकमध्ये न्यूरोसर्जरी. हिमोरेज म्हणजे मेंदूमध्ये होणारा रक्तस्राव. ह्या रक्तस्रावामुळे मेंदूतील प्रेशर अचानक वाढतं आणि रुग्णाची स्थिती खालावते. तर अशा केसेसमध्ये रुग्णाला अतिजलद पद्धतीनं शस्त्रक्रिया करावी लागू शकते, ज्याच्यामध्ये शस्त्रक्रियेचा महत्त्वाचा भाग अर्थातच डिकॉम्प्रेशन म्हणजे मेंदूतील कवटीचा काही भाग काढणं हा असतो. त्याचबरोबर मेंदूत ज्या ठिकाणी रक्तस्राव झाला आहे तर त्या रक्तस्रावामधला काही प्रमाणातील रक्तस्राव जर काढला तरीसुद्धा मेंदूतील प्रेशर कमी होण्यास मदत होते. बऱ्याच वेळा असा रक्तस्राव हा मेंदूच्या आतमध्ये असणाऱ्या पोकळ्यामध्ये असेल तर त्याला एक नळी टाकून तो रक्तस्राव बाहेर काढता येतो, ज्याला एक्सटर्नल व्हेंट्रिक्युलर ड्रेनेज असं देखील म्हणतात. अनिरुजम किंवा रक्तवाहिनीतील इतर विकृती ज्या असतात मेंदूच्या, तर त्यामध्ये सुद्धा शस्त्रक्रिया करणं हे आवश्यक ठरतं. अनिरुजम म्हणजे काय, तर जी मेंदूची रक्तवाहिनी आहे तर ती खास करून जिथं त्या रक्तवाहिनीचं ब्रँचिंग होतं अशा ठिकाणी कमजोर होते. कमजोर झालेली जी रक्तवाहिनी आहे तर ती त्या ठिकाणाहून फुटण्याची शक्यता वाढते. तर असा जो काही कमजोर रक्तवाहिनीचा फुगा तयार होतो तर त्या ठिकाणी जर रक्तस्राव झाला तर रक्तस्राव काढण्याबरोबरच त्या फुग्याला क्लिप लावणं म्हणजे चिमटा लावणं, ज्याला अॅन्युरिझम क्लिप असं म्हणतात, तर हे शस्त्रक्रिया करणं अत्यंत आवश्यक ठरतं. कारण अशा ठिकाणी परत रक्तस्राव होण्याची शक्यता असते आणि रुग्णाच्या जीवाला याच्यामध्ये धोका होऊ शकतो. आधुनिक इमेजिंग तंत्रज्ञान किंवा मायक्रोस्कोपिक शस्त्रक्रिया पद्धती, एंडोव्हस्क्युलर ट्रीटमेंट यासारख्या काही कमी डॅमेज करणाऱ्या तंत्रामुळं न्यूरोसर्जरी आता अधिक सुरक्षित आणि प्रभावी झाली आहे. पण प्रत्येक स्ट्रोक रुग्णासाठी शस्त्रक्रिया जरुरी असेलच असे नाही. रुग्णाचं वय, स्ट्रोकची तीव्रता, त्याचे इतर आजार आणि शस्त्रक्रियेनंतरचे अपेक्षित लाईफ म्हणजे जीवनमान यांचा सखोल विचार करून निर्णय घेतला जातो. एकूणच स्ट्रोकच्या व्यवस्थापनामध्ये न्यूरोसर्जरी ही निवडक पण अत्यावश्यक भूमिका बजावते. योग्य वेळी आणि योग्य रुग्णामध्ये केलेली न्यूरोसर्जरी ही जीव वाचवू शकते, मेंदूचं कार्य जपण्यास मदत करू शकते आणि रुग्णाच्या आयुष्याच्या गुणवत्तेमध्ये लक्षणीय सुधारणा घडवून आणू शकते.